आपण आता आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत। या गटामध्ये मोठी काटेकी टक्कर आहे अशा प्रकारची चर्चा पूर्ण जुन्नर तालुक्यात आहे। अर्थात जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांचे होम पिच आहे आणि आत्ता आपल्याबरोबर आमदारांचे बंधू शशीभाऊ सोनवणे आहेत। शशीभाऊ, तुमच्या होम पिचवर ही लढत होत आहे मंगेश अण्णा काकडे, कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतोय? अतिशय वाड्यावासी असेल, हे किती जरी म्हटलं तर हे माझं घर आहे आणि या घरामध्ये निश्चित स्वरूपामध्ये जे मतदार आहेत, जे ज्येष्ठ आहेत, तरुण आहेत, यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये पवारबद्दल जे काही झालं त्या गोष्टी सगळ्या विसरून आज शरददादांच्या हाताला मजबूती द्यायची आणि मजबूती देत असताना जरी दादा तालुक्यातलं नेतृत्व करत असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आज मी तिला जिल्ह्याचं नेतृत्व दिलं आहे, किंबहुना 3 तालुके 4 तालुक्यामध्ये नेतृत्व करताय आणि होम पिचमध्ये हे जे तुम्ही जे म्हणताय इथं आम्हाला कोणतीही तिळमात्र शंका नाही। अतिशय प्रचंड मताने ही निवडणूक मंगेश अण्णा काकडे आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन्ही पंचायत समिती हे फार मोठ्या फरकाने मताधिक्याने निवडून येणार। विद्यमान उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं, त्याचा काही इम्पॅक्ट या मतदानावर होईल असं वाटते का? बघा, उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं। त्यांचा इम्पॅक्ट याच्यापेक्षा राजकीय त्याला अवलेश न देता ते आमच्या घरातले किंबहुना आम्हाला वाटतं की नाही एक चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राने गमावलं आहे आणि त्याचं राजकीय भांडवल ना आम्ही करत आहे, कोण करत असं मला माहीत नाही, पण आम्ही नाही करत, कारण का आमचं पवार कुटुंबियाबद्दल किंबहुना अजितदादाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे आणि त्यांचं गेल्याने ही जी पोकळी आहे, ही जी दरी आहे, ही दरी कधीही न भरण्यासारखी आहे आणि कुणी त्यांच्या नावाचं राजकारण करू नये। विरोधक मंगेश अण्णांवर काही टीका करतायत की कोणताही निधी आजपर्यंत आला नाही, कोणत्याही आंदोलनात सहभागी झाले नाहीत, मात्र त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तो पाहता कितपत लढत आहे असं तुम्हाला वाटते? नाही, बघा, आता शेवटी आरोप प्रत्यारोप सर्वजण करत असतात। त्यांनी निधी आणला नाही काय नाही ह्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही, कारण का एक उमदा कार्यकर्ता आहे। मागच्या 25 जिल्हा परिषदेच्या वेळेला मी स्वतः उभा राहिलो होतो, त्यावेळेला माझा पराभव झाला, पण पराभवाला खचून मी समाजामध्ये वावरतोय, समाजामध्ये सुखदुःखामध्ये राहतोय। मंगेश अण्णा काकडे हे समाजामध्ये थांबले नाहीत। अंत्यविधी असेल, कोणाच्या अडचणी असेल, हॉस्पिटलच्या अडचणी असेल, बघा त्यांनी त्यांचं काम करत असताना कुठं प्रचार केला नाही, प्रचाराला माध्यम त्यांनी बघितलं नाही, त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय द्यायची भूमिका पार पाडलेली आहे। आम्ही बघितलेलं आहे, कोणाचा अडचणीच्या काळामध्ये असो, कोणी हॉस्पिटलचा काम असो, कोणाच्या कोविड काळामध्ये सुद्धा मंगेश अण्णा काकडेंनी पाहिजे तेवढं सहकार्य या पंचकृषीमध्ये नव्हे तर नका माझ्यापर्यंत धनगरवाडी जिथं माझं शिस्तीचं वास्तव आहे अशा ठिकाणी सुद्धा बरेच जणांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे। आता हे आरोप प्रत्यारोप प्रत्येकजण करत असतात, किती निधी आणला काय नाही, ह्या बोलण्यामध्ये काय तथ्य नाही। जे उभे राहिलेत, बाबा तुम्ही आत्तापर्यंत किती निधी आणला, तुम्हाला आता इलेक्शनमध्ये 3 महिन्यामध्ये तुम्हाला लोक मतदारसंघ आठवला का? 3 महिन्यापूर्वी तुम्ही आता बाहेर पडलेत, अहो लोकांना माहितीसुद्धा नाही उमेदवार नक्की कोण आहे किंवा काय आहे। अहो तुम्ही हे कसं आहे की कुणीही टीका करण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः काय आहात, तुम्ही कुठं आहात याचं आत्मपरीक्षण करा। तुम्ही आत्ता बाहेर पडले, तुम्ही आता लोकांकडे जायला लागले, आता लोकांच्या पाया पडायला, लोक असे बरेच असे मतदार आहेत जे मतदान करणार, ते म्हणतात नक्की तुम्ही कोण? हा विचार, हा प्रश्न प्रामुख्याने नका मतदार विचारतात, कारण तुम्ही नव्हते हो 3 महिन्यामध्ये तुम्ही बाहेर पडले, आता मतदारसंघात फिरताय। पण मंगेश अण्णा काकडे आज 15 वर्षे नव्हे तर 20 वर्षे झाले मतदारसंघामध्ये फिरता येते। प्रत्येकाच्या अडीअडचणी, दुःख असेल, सुख असेल, वाढदिवस असेल, त्यांनी एक अशी जे हसण्याजोग अशी टीका केली, वाढदिवस शुभेच्छा, अरे कशाला टीका करताय? त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणे, त्याला शुभेच्छा देणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली नीतिमूल्य आहेत। ही भूमी कोणती आहे? शिवरायांची भूमी, ही संतांची भूमी आहे। प्रत्येकाच्या सुखदुःखात जायचं, ठीक आहे, काही करता येत नसतं, पण त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झाले, त्यांचं दुःख कुठंतरी हलकं करण्याचं काम मंगेश अण्णा काकडेंनी केलेलं आहे। आपण प्रामुख्याने बघतोय की जे आता हे इलेक्शन 9 वर्षांत येईल, 9 वर्षांना का पायाला भिंगरी बांधलेला माणूस आहे हा, प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये, प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये उतरलेलं आहे। मग त्याचे दाखले द्यायचे किंवा त्याचा प्रोपोगंडा करायचा किंवा काही मीडियामध्ये दाखवायचं असं त्यांनी केलेलं नाही, पण प्रत्येकापर्यंत, प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत मंगेश अण्णा काकडे पोचलेले आहेत। आणि माझा 100% दावा आहे
काटे की टक्कर फिक्कर ही तुम्ही म्हणताय, हे लोक चर्चा करतात, विरोधी चर्चा करतात की काटे की टक्कर फिक्कर काय नाही. वन साईड सिंगल वेने ना का आम्ही तिन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती आठी जिल्हा परिषद गट पंचायत समिती सहित प्रामुख्याने निवडून येणार आणि मोठ्या फरकाने निवडून येणार.